हॅलो एव्हन. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोकण किनारपट्टी याविषयी सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण त्याचे स्थान पाहू. अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्ट्यास कोकण असे म्हणतात. याचा विस्तार उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल खाडीपर्यंत इतका आहे. कोकण किनारपट्टी रिया या प्रकारची आहे. याची लांबी दक्षिणोत्तर 720 किलोमीटर आहे, तर याची रुंदी ही सरासरी 30 ते 60 किलोमीटर एवढी आहे. कोकण किनारपट्टी ही त्याच्या उत्तर भागामध्ये रुंद आहे, ज्याची रुंदी ही 90 ते 95 किलोमीटर एवढी आहे, तर दक्षिण भागामध्ये ही खूप कमी रुंदीची आहे. इथं फक्त 40 ते 45 किलोमीटर एवढीच रुंदी आहे. कोकणाचे क्षेत्रफळ हे 30,394 चौरस किलोमीटर एवढे आहे. आता आपण पाहूया कोकणातील प्राकृतिक रचना. कोकण प्रदेश हा सलग मैदानी नाही. हा भाग डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आहे, परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे. किनाऱ्यापासून पूर्वेकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासून उंची सुमारे 15 मीटर इतकीच आहे. किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी ही उंची सुमारे 250 मीटरपर्यंत वाढते. कोकणाचा उतार हा पूर्व पश्चिम दिशेस मंद स्वरूपाचा आहे. या प्रदेशामध्ये समुद्राकडील बाजूस सागरी लाटांच्या खनन कार्याने व संचयन कार्याने वेगवेगळ्या प्रकारची भुरुपे तयार झालेली आहेत. उदाहरणार्थ सागरी गुहा, स्तंभ, आखाते, पुळणे, वाळूचे दांडे इत्यादी. आता आपण पाहू कोकणचे उपविभाग. यापैकी पहिला आहे उत्तर कोकण. ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश हा उत्तर कोकणामध्ये होतो. हा भाग सखल, सपाट व कमी ओबडधोबड आहे. औद्योगिकदृष्ट्या प्रगत, लोकसंख्येची घनता अधिक, तसेच नागरी लोकसंख्याही या भागात जास्त आढळते. तर दक्षिण कोकण यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. दक्षिण कोकण हा भाग खडकाळ व ओबडधोबड आहे. औद्योगिकदृष्ट्या हा भाग अप्रगत आहे. लोकसंख्येची घनता ही खूप कमी आहे. पारंपरिक व्यवसाय, खनिज संपत्तीच्या दृष्टीने हा विभाग महत्त्वाचा आहे. समुद्र सपाटीपासूनच्या उंचीनुसार कोकणचे आणखी दोन भाग पडतात, खलाटी आणि वलाटी. खलाटी याला पश्चिम कोकण असे म्हणतात. समुद्र किनाऱ्याला लागून असलेला कमी उंचीचा प्रदेश म्हणजे खलाटी होय. या भागात गाळाची चिंचोळी मैदाने आढळतात. या भागात मोठ्या प्रमाणात नारळाच्या बागा आहेत. तर दुसरा आहे वलाटी. वलाटीला पूर्व कोकण असेही म्हणतात. खलाटीच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्री पायथ्यापर्यंतचा कमी अधिक उंचीच्या डोंगराळ व टेकड्यांनी व्यापलेला तुलनात्मक उंच प्रदेश म्हणजे वलाटी होय. हा भाग फलोत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. डोंगर उतारावर भाताचे पीक घेतले जाते. आता आपण पाहू कोकणातील विविध प्राकृतिक भुरुपे. त्यापैकी पहिला आहे खाडी. खाडी म्हणजे भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत जाते त्याला खाडी म्हणतात. जिल्ह्यानुसार खाड्या आहेत. त्यापैकी पहिला आहे ठाणे जिल्ह्यातील खाडी. दातिवरी, डहाणू, वसई, मनोरी व ठाणे. मुंबई उपनगरमधील खाड्या malaड व माहीम. मुंबई शहरातील खाडे माहीम. रायगडमधील पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी व बाणकोट. रत्नागिरी जिल्ह्यातील खाडी दाभोळ, जयगड आणि विजयदुर्ग. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाडी देवगड, कालवली, करली आणि तेरखोल. ह्या झाल्या कोकणातील खाड्या. आता आपण पाहू कोकणातील दुसरे प्राकृतिक भुरुप म्हणजेच पुळणी. पुळण म्हणजे समुद्र किनाऱ्याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ किनाऱ्यावर तयार होणाऱ्या वाळूच्या पट्ट्यांना पुळण असे म्हणतात. मुंबई उपनगरमध्ये जुहू बीच हे पुळण आहे. मुंबई शहरामध्ये दादर आणि गिरगाव हे पुळण आहेत. रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे, हरण आणि गुहागर ही पुळणे आहेत. सिंधुदुर्गमध्ये माळवणजवळ
तारकर्ली, शिरोड, दापोली आणि उमादा ही पुळणी आहेत. तर रायगडमध्ये अलिबाग, मुरुड जंजिरा आणि श्रीवर्धन ही पुळणी आहेत. यानंतर तिसरे प्राकृतिक भूरूप आहे ते म्हणजे वाळूचे दांडे. सागरी लाटांमुळे उथळ किनाऱ्यावर वाळूचे दांडे तयार होतात. या कोकणामध्ये फक्त एक वाळूचा दांडा आहे, तो आहे खरदांडा येथे. खरदांडा हा रायगडमध्ये आढळतो. आता आपण पाहू पुढचे प्राकृतिक भूरूप बेटे. यानंतर पुढचे प्राकृतिक भूरूप आहे बेटे. त्यापैकी पहिलं आहे मुंबई. मुंबई हे स्वतः एक बेट आहे. 7 बेटांनी बनलेले मुंबई हे बेट आहे. त्यावरच मुंबई हे शहर वसलेले आहे. मुंबईनंतर आहे रायगड. रायगडमध्ये धारापुरी हे बेट आहे, त्याला एलिफंटा केव्ह असेही म्हणतात. यानंतर अलिबागमध्ये खांदेरी उंदेरी ही बेटे आहेत. सिंधुदुर्गमध्ये कुरटे हे बेट आहे. कुरटे या बेटावर सिंधुदुर्ग किल्ला आहे. मुंबई उपनगरमध्ये साष्टी व अंजदीव ही बेटे आहेत. यानंतर आपण पाहू महाराष्ट्रातील बंदरे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहान मोठी अशी एकूण 49 बंदरे आहेत. त्यापैकी मुंबई हे स्वतः एक बंदर आहे. ठाण्यामध्ये अलिबाग व न्हावाशेवा म्हणजे जेएनपीटी, याची माहिती आपण मागील लेक्चरमध्ये घेतली आहे. त्यानंतर रत्नागिरीमध्ये हर्न, जयगड आणि रत्नागिरी ही बंदरे आहेत. सिंधुदुर्गमध्ये माळवण, वेंगुर्ले आणि रेड्डी हे 3 बंदरे आहेत. ही माहिती घेतली आपण कोकणामधील बंदरांविषयी. आता आपण पाहू कोकणातील खनिजे. कोकणातील ठाणे या जिल्ह्यामध्ये बॉक्साईट हे खनिज आढळते, तर सिंधुदुर्गमध्ये मँगनीज हे खनिज आढळते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट हे देखील खनिज आढळते. तसेच रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये लोह व जिप्सम ही खनिजे आढळतात. आता आपण पाहू कोकणातील नद्या. त्यापैकी पहिल्यांदा पाहू ठाणेमधील नद्या. ठाणे या जिल्ह्यामध्ये दमणगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास व मुरबाडी या नद्या आहेत. मध्य कोकणमध्ये पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वशिष्ठी व शास्त्री या नद्या आहेत. तर दक्षिण कोकणमध्ये काजवी, मुचकुंदी, वाघोटणे, शुक, गड, करली, तेरेखोल या नद्या आहेत. कोकणातील जास्त लांबीच्या नद्या. कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे ती म्हणजे वैतरणा आणि उल्हास. आता आपण पाहूया कोकणातील किल्ले. जिल्ह्यानुसार आपण किल्ले पाहू आणि त्यांचे प्रकारही पाहू. तुमच्या पुढे टेबल दिले आहे, त्यामध्ये जिल्हे, डोंगरी किल्ले आणि सागरी किल्ले असे सांगितलेले आहे. त्यापैकी पहिला आहे ठाणे जिल्ह्यातील. ठाणे जिल्ह्यामध्ये वसुली, माहुली, भंडारगड आणि पळसगड ही डोंगरी किल्ले आहेत. तर ठाणेमध्येच अर्नाळा हा एक सागरी किल्ला आहे. रायगडमध्ये कर्नाळा, शिवथर, माळागड, रायगड ही डोंगरी किल्ले आहेत. तर रायगडमध्ये जंजिरा हा सागरी किल्ला आहे. रत्नागिरीमध्ये जयगड, फत्तेगड, पूर्णगड, काकणदुर्ग ही डोंगरी किल्ले आहेत. तर सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे. सिंधुदुर्गमध्ये रांगणा, देवगड, भगवंतगड व मनोहारगड ही डोंगरी किल्ले आहेत. तर विजयदुर्ग हा सागरी किल्ला आहे. तर ही आपण कोकणाविषयी घेतली सविस्तर अशी माहिती. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमचे चॅनल MPSC करिअर अकॅडमी याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.